नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पाटील ईस्ट वेस्ट सीड्स या कंपनीमध्ये टेरिटरी सेल्स मॅनेजर या पदावरती अहमदनगर जिल्ह्यासाठी काम करतो। आज इथे आपण राहुरी तालुक्यातील हरदे या गावी नानासाहेब हरदे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे। आज आपण इथं आपला हायब्रिड ओनियन, हायब्रिड कांदा प्राप्ती याच्याविषयी त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेणार आहे। हायब्रिड कांदा आणि ओपी कांदा यातील फरक आणि त्याच्यामधून होणारे जे फायदे आहेत त्याचे आपण आज ते शेतकरी बंधू आहेत नानासाहेब हरदे यांच्याकडून जाणून घेणार आहे। तर नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला। तुम्ही पहिल्यांदा आमच्या शेतकरी बंधूंना तुमचं इंट्रोडक्शन करून द्या। नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव नानासाहेब मच्छिंद्र हरदे, मुक्काम पोस्ट कनगर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून शेती करताय आणि शेतीमध्ये कांद्याचं उत्पादन कधीपासून घेताय? सरासरी मी 2005 पासून कांदा शेती करतोय आणि याच्या अगोदर मी म्हणजे ओपीच्या भरपूर व्हरायटी घेतलेल्या आहेत। बघितलं तर आपले जे शेतकरी बंधू आहेत यांनी 2005 पासून हे कांद्याची शेती करतात आणि या कांद्याच्या शेतीमध्ये त्यांना येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, जसे की भरपूर पावसामुळे जी सड होते किंवा जे आपलं उगवण क्षमता बियाण्याची आहे, याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स शेतकरी बंधूंना फेस करावे लागतात। आणि त्याचमुळं आपण ईस्ट वेस्ट सीड्स या कंपनीनं हायब्रिड कांदा प्राप्ती हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकवण्यासाठी आज आपण 2 वर्षापूर्वी लॉन्च केलेला आहे। जर बघितलं तर कांद्याची साईज तुम्ही बघू शकता, कांद्याची पात बघू शकता, कांद्यावरती येणाऱ्या रोगाची जी प्रमाण आहे ते खूप कमी आहे। आज हा कांदा 90 दिवसाचा आहे आणि ह्या 90 दिवसामध्ये जर तुम्ही कांद्याची साईज बघितली तर हा कांदा कमीत कमी सरासरी 80 ते 120 ग्रॅमच्या दरम्यान हा कांद्याची साईज आहे। गेले तर कांद्याचा जर आपण कलर बघितला तर मार्केटला जो लागणारा कलर आहे तो कलर या कांद्याला आहे। याला जी येणारी पत्ती आहे ही डबल ते ट्रिपल पत्तीचा कांदा आहे, जेणे की तुमच्या शेतातून काढल्यानंतर त्याची एक पत्ती निघून जाते, मार्केटला गेल्यानंतर तिथं तुमची एक पत्ती निघते आणि त्या ह्याच्यामध्ये त्याची जी चमक आहे त्या चमकीवरती आणि बाकीच्या कांद्यांपेक्षा जे ह्याचा कलर आहे तो उठावदार दिसतो आणि त्यातूनच तुम्हाला जास्त रेट मिळतो। जर बघितलं सर आपण तर याच्यामध्ये उत्पादनामध्ये तुम्हाला किती फरक जाणवला की तुमच्या भागातीलच किंवा तुमच्याच जे ओपीचं शेत आहे आणि जे हायब्रिडचं शेत आहे याच्यामध्ये तुम्हाला उत्पादनामध्ये किती फरक पडेल असं वाटतं, ज्याने की म्हणजे टनामध्ये सांगावं तुम्ही? नाही, उत्पादनामध्ये ओपीपेक्षा जवळपास 40% उत्पादन याचं जास्त आहे। तर सरासरी मी मागील वर्षी याचं 15 ते 16 टन एकरी उत्पादन घेतलं होतं आणि ह्या वर्षी मला जवळपास 15 टनापर्यंत उत्पादन निघेल अशी मला खात्री आहे। जर ओपीचं तुमचं जे दुसरं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकरामध्ये किती उत्पादन मिळेल असं वाटतं? नाही, ओपी मध्ये एकरी 7 ते 8 टनापर्यंत उत्पादन निघू शकतं जास्तीत जास्त। तर शेतकरी बंधूंनो, मला हाच तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे की जर ओपी मध्ये जर आपण पाहिलं तर 7 ते 8 टनापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळणार आहे आणि जर हायब्रिड मध्ये पाहिलं तर डायरेक्ट आपल्याला 12 ते 14 टनापर्यंत उत्पन्न हे यांच्या संज्ञानुसार आपल्याला इथं मिळणार आहे। तर जर बघितलं तर डायरेक्ट आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ दिसते। जर मार्केटमध्ये जर आपण गेलो तर ह्याचा जर रेट आपण जर विचारला तर आपल्या नॉर्मल कांद्यापेक्षा ह्याला रेट किती जास्त मिळू शकतो? नाही, आता नॉर्मल कांद्याला हा शक्यतो डबल पत्ती असतो आणि तो एकदा पॅकिंग केल्यानंतर बॅग मध्ये भरल्यानंतर तो मार्केटला ज्यावेळेस तो कांदा आपण नेतो तर पत्ती निघल्यानंतर थोडासा डाऊन कलर होतो, परंतु आपल्या ज्या हायब्रिड कांद्याला आहे प्राप्तीच्या 3 पत्ती असल्यामुळं मार्केटमध्ये सरासरी किलो माग 2-3 रुपयाचा फरक याचा होतो। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आता ऐकलं की 2 ते 3 रुपयाचा फरक आपल्याला जर मार्केटमध्ये याला प्रति किलोला जास्त मिळतो आणि अशा प्रकारे जर जेवढं आपण उत्पन्न घेणार आहे त्या उत्पन्नाला तेवढ्याने जर आपण हे केलं तर भरपूर प्रमाणात तुम्हाला जो प्रॉफिट आहे ते चांगलं प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये मिळणार आहे। तर मी आता तुम्हाला शेतकरी बंधूंना विनंती करतो की जर तुम्हाला हे वाण आवडलं असेल तर आमचे जे शेतकरी बंधू जे प्रेक्षक आहेत त्यांनी तुम्ही या वाण लावण्याचं आव्हान करावं असं मी तुम्हाला विनंती करतो। सर्व शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की आपण जर हे प्राप्तीचं जे हायब्रिड बियाणं घेतलं तर 100% तुमचं उत्पादन वाढेल। या बियाण्याची रोगप्रतिकार शक्ती जादा आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्पादनावर फरक होईल आणि तुम्हाला भरघोस असं उत्पादन याच्यामुळे भेटेल। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण पुढील वर्षापासून प्राप्तीचं हे बियाणं लावावं अशी मी आपणास विनंती करतो। तर शेतकरी बंधूंनो, प्राप्ती हायब्रिड कांदा तुमच्या शेतामध्ये लावा आणि समृद्धीचा मार्ग करा।